हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहे आज यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर. यशोदीप कोचिंग क्लासेस विथ SHYAM श्याम सर. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला जो चॅप्टर आहे सॉलिड स्टेट नियर अबाउट बोर्डमध्ये 3 to 5 मार्क्ससाठी नियर अबाउट विचारला जातो. आणि या ठिकाणी महाराष्ट्र MHT CET या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप छान प्रश्न विचारला जाते आणि एकदम इझी क्वेश्चन यामधून येते. बरेचसे न्यूमेरिकल येतात, बरेचसे याच्यामध्ये CET क्वेश्चन किंवा JEE क्वेश्चन याच्यामधून येतात, जे की आपण इझिली आपण पाहणार आहे, जे की तुम्हाला आज सरळ साधं आणि एका शब्दामध्ये मी समजून सांगणार. व्हिडिओ छोटासाच आहे, पण तुम्ही सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं आणि ज्या गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही फॉरवर्ड करावा, जेणेकरून जे लोक कोचिंग अफोर्ड करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा जरूर महत्त्वाचा व्हिडिओ मिळेल. चला तर मित्रांनो, आपण चालू करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी सॉलिड स्टेट हा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने तुम्हाला विचारला जाते SCC सिंपल क्युबिक युनिट सेल किंवा त्याला आपण प्रिमेटिव्ह क्युबिक युनिट सेल असं म्हणतो. त्याच्यानंतर या ठिकाणी BCC, त्याच्यानंतर FCC बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल आणि फेज सेंटर क्युबिक युनिट सेल जे आहे या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. लक्षात घ्या, या ठिकाणी मी याला क्रिस्टल असं नाव देतो. या ठिकाणी हे माझं क्रिस्टल झालं, बहुतेक तुम्हाला सगळ्यांना ओळखू येत असेल. या ठिकाणी पार्टिकल्स असं म्हणतो, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे SCC क्रिस्टलमध्ये आपल्याला 1 पार्टिकल मिळतात, या ठिकाणी तुम्हाला 2 पार्टिकल मिळतात आणि या ठिकाणी तुम्हाला 4 पार्टिकल मिळतात. तर या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचं आहे की जर तुम्हाला CETमध्ये क्वेश्चन आला तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स जर विचारलं तुम्हाला म्हणायचं आहे 1, 2 का 4. उदाहरणार्थ, कोणी एखाद्या दिवशी कॉलेजला बंक मारला, तुमच्या क्लास टीचरने तुम्हाला विचारलं का रे अमका कुठे गेला आहे, XYZ कुठे गेलेला आहे, तर तुम्ही काय म्हणायचं त्याला 1, 2 का 4 झाला सर, तो पळाला. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला या साध्या सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला कळेल की या ठिकाणी नंबर ऑफ पार्टिकल किती आहे आपल्या युनिट सेलमध्ये हे कळेल. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की या ठिकाणी कोऑर्डिनेट नंबर, लक्षात घ्या, कोऑर्डिनेट नंबर किती आहे, SCCचा कोऑर्डिनेट नंबर किती आहे, FCCचा कोऑर्डिनेट नंबर किती आहे आणि BCCचा कोऑर्डिनेट नंबर किती आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सरळ सांगायचं झालं, या ठिकाणी 6, या ठिकाणी 8 आणि या ठिकाणी तुम्हाला 12 नंबर ऑफ कोऑर्डिनेट नंबर मिळतो आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे हाच की या ठिकाणी किती नंबर ऑफ कोऑर्डिनेट नंबर मिळतात आणि कसे मिळतात हे लक्षात ठेवायसाठी एक साधी आणि सरळ सोपी ट्रिक आहे की जी तुम्हाला मी थोड्या वेळानंतर डिस्कस करून सांगतो. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे पॅकिंग इफिशियन्सी विचारला जाते. पॅकिंग इफिशियन्सी नियर अबाउट या ठिकाणी 52.4 म्हणजे 40% असं मी याला म्हणतो. दुसरा मुद्दा या ठिकाणी 68% या ठिकाणी म्हणतो आणि FCCमध्ये पॅकिंग इफिशियन्सी जे आहे हे 74% तुम्हाला म्हणतो आहे. लक्षात घ्या, हा जो मी तुम्हाला टेबल देतो आहे मित्रांनो, हा टेबलमध्ये JEEमध्ये, CETमध्ये किंवा जे कोणची तुमची एंट्रान्स एक्झाम राहील, A1 नीटसुद्धा याच्यामधून तुम्हाला क्वेश्चन येईल. म्हणजे 200% येईल, 100 नाही 200% येईल. दरवर्षी बरेचसे माझ्या कोचिंगची मुलं अबाऊ 90 घेतात. नियर अबाउट जे ॲव्हरेज विद्यार्थी आहे ते अबाऊ 88, अबाऊ 80 घेतात. पण तुमच्यापैकी जर कोणी चांगला अभ्यास केला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि नेहमी जर असे CET पॉईंट ऑफ व्ह्यू व्हिडिओ पाहिले तर तुमच्या सगळ्यांच्या कामाचे आणि महत्त्वाचे होऊ शकते. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की या ठिकाणी वॉइड्स किती आहे. या ठिकाणी आपल्याला वॉइड्स किती मिळतात तर तुम्ही सहजरित्या त्याला टॅकल करू शकता की याच्यामधून आपण जर 100 सबस्क्राईब केले, या ठिकाणी पुन्हा 100 सबस्ट्रॅक्ट केले तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते की तुम्हाला या ठिकाणी नंबर ऑफ पार्टिकल किती आहे. आता मला आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला कोऑर्डिनेट नंबर कसा काय निघतो आहे. लक्षात घ्या की तुम्हाला बरेचसे तुमचे शिक्षक, म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी 6, या ठिकाणी 8, या ठिकाणी 12
जे की जेव्हा आम्ही बऱ्याचदा स्पर्धा परीक्षा देतो त्यावेळेस आम्हाला कळते की या ठिकाणी आपण काय केलं आहे, या नंबरमध्ये +2 केला आहे, बरोबर आहे. या ठिकाणी पुन्हा या नंबरमध्ये मी काय करतो आहे, जेवढे प्लस केले आहे त्याच्या डबलनी मी ॲड करतो आहे, म्हणजे मला 12 मिळेल आणि आपल्याला कोऑर्डिनेट नंबर मिळतो. म्हणजे या ठिकाणी 6मध्ये जर आपण 2 ॲड केले तर 8 मिळतात आणि 8मध्ये आपण याच्या डबलनी ॲड केले म्हणजे 4 ॲड केले तर या ठिकाणी 12 मिळतात. हा झाला माझा कोऑर्डिनेट नंबर कोणाकोणाचा, SCC, BCC आणि FCC. पण याच्याही पेक्षा इझी, बरं मित्रांनो लक्षात घ्या, शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला. याच्याही पेक्षा इझी ट्रिक तुम्हाला सांगतो आहे की जेणेकरून 200% 100% नाही म्हणत मित्रांनो मी, 200% तुम्हाला येईल म्हणजे येईल. लक्षात घ्या, एक्झाममध्ये येणार म्हणजे येणार. लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना अल्फाबेट येतात इंग्लिशमधले, लक्षात आलं. या ठिकाणी मी म्हणतो याला A, याला म्हणतो आहे B, याला म्हणतो आहे C, याला म्हणतो आहे D, याला म्हणतो आहे E आणि याला म्हणतो आहे F. लक्षात आलं. आता या ठिकाणी याला लिनियरली मी काय करतो आहे, नंबरिंग करतो आहे मित्रांनो, की किती नंबर ऑफ 1ला 1 नंबरवर 1 मिळतो आहे, याला 2 नंबरवर मिळतो आहे, हा 3 नंबरवर मिळतो आहे, हा 4 नंबरवर, अल्फाबेटमध्ये हा 6 नंबरवर आणि हा 5 नंबरवर आणि 6 नंबरवर मिळतो. मी आता काय करतो आहे, शेवटून माझी सुरुवात करतो. मी काय म्हणतो आहे मित्रांनो, पहिला मी घेतो आहे FCC घेतो आहे आणि लक्षात घ्या Fचा नंबर किती आहे, 6 आहे. तुम्ही या ठिकाणी 6 प्लस Cचा नंबर किती आहे, 3 आहे. तुम्ही या ठिकाणी 3 ॲडिशन करतो, पुन्हा +3 करतो मित्रांनो, या ठिकाणी मला 12 मिळतो आहे. म्हणजे FCCचा नंबर मला किती मिळतो आहे, 12 मिळतो आहे. सेम कंडिशन या ठिकाणी मी BCCचा नंबर घेतो आहे मित्रांनो. तुमच्या लक्षात येईल की BCCमध्ये लक्षात घ्या, BCCमध्ये काय आहे, कोऑर्डिनेट नंबर म्हणजे या ठिकाणी अल्फाबेटमध्ये मी काय घेतला आहे, 2 घेतलेला आहे, प्लस या ठिकाणी Cचा नंबर आहे 3, पुन्हा +3 आणि तुम्ही जर ॲडिशन केलं मित्रांनो 2 + 3 5, 5 + 3 म्हणजे काय होऊन राहिला आहे 8. पुन्हा लास्टमध्ये SCC म्हणजे सिम्पल क्युबिक युनिट सेल किंवा प्रिमेटिव्ह क्युबिक युनिट सेल जो आहे याचा जर विचार करतो तर माझ्या या नंबरमध्ये किंवा माझ्या या शॉर्ट ट्रिकमध्ये मित्रांनो काय हे यस नाही आहे. मी याला काय करतो आहे 0नी कन्सिडर करतो आणि पुन्हा प्लस काय करतो आहे, पुन्हा प्लस या ठिकाणी काय करतो आहे 3 करतो आहे, पुन्हा +3 करतो आहे आणि मला काय मिळतो आहे 0.6 मिळते आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं, वर लक्ष द्या, SCCचा कोऑर्डिनेट नंबर 6 आहे, BCCचा 8 आहे, तर FCCचा 12 आहे. तर याही ठिकाणी आपण आपल्या शॉर्ट ट्रिक्सनी म्हणजे काय हार्डवर्कसोबत तुम्हाला स्मार्ट वर्कसुद्धा करणे गरजेचं आहे की विदिन अ सेकंडमध्ये तुमचं कोऑर्डिनेशन नंबर निघाला पाहिजे. सोबतच मित्रांनो एक लक्षात घ्या, कोऑर्डिनेशन नंबरवरून मला एक गोष्ट आठवली. कोऑर्डिनेशन नंबर मधलं म्हणजे आपला जो चॅप्टर आहे याच्यामध्ये हायब्रिडायझेशन आहे मित्रांनो. हायब्रिडायझेशन आहे म्हणजे काय, ग्रुप नंबर 16, 17, 18 आणि सोबतच तुम्हाला आपला चॅप्टर आहे, कोणचं चॅप्टर आहे, आय थिंक एक मिनिट मला आठवू द्या, त्या चॅप्टरचं नाव आहे, हो बरोबर आहे, कोऑर्डिनेट कंपाऊंडच आहे आपला, बरोबर आहे. ट्रान्झॅक्शन नंतर कोऑर्डिनेट कंपाऊंडमधला हायब्रिडायझेशन मित्रांनो याची मी एक शॉर्ट ट्रिक्स बनवलेली आहे. जर तुम्ही ती शॉर्ट ट्रिक्स बघितली आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन, म्हणजे तुम्हाला यशोदीप कोचिंग क्लासेस सर्च केल्यानंतर तुम्हाला विथ श्याम सर सर्च करायचं आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्लेलिस्ट मिळेल. त्या प्लेलिस्टमध्ये 12ची जी प्लेलिस्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये बरेचसे CT रिलेटेड तुम्हाला MCQ मिळणार आणि तुम्हाला इझिली तुम्ही सहजरित्या, बरेचसे लोक म्हणतात 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार, पण हे लक्षात घ्या मित्रांनो, या सर्व व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या तरी व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या कॉलेजच्या मुलांना आणि माझ्या कॉलेजच्या लेक्चरमध्ये मी मुलांना जे लोक कोचिंग अफोर्ड करू शकत नाही, सोबतच जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मी ह्या सगळ्या शॉर्ट ट्रिक्स पुरवतो, जे की क्रॅश कोर्स 12वी नंतरचा जो क्रॅश कोर्स 50-60 हजार रुपये 80 हजार रुपयाची क्रॅश कोर्सची फी भरतात त्यांच्याकडून पॉसिबल होत नाही, त्यांच्या सगळ्या मुलांसाठी हा माझा जो व्हिडिओ आहे हा फायदेशीर ठरू शकतो. जे तुमच्या जवळचे रिलेटेड असेल तुम्ही त्यांना फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत मित्रांनो आठवणीने तुम्ही याच्यावर काय करा, कॉमेंट्स करा मित्रांनो. मला
सांगा तुम्ही सजेस्ट करा की तुम्हाला कोणत्या चॅप्टरचे MCQ हवे आहे, तुम्हाला कोणता चॅप्टर हवा आहे, त्या रिलेटेड मी तुम्हाला जे आहे तुमच्या डिमांडनुसार मी तुम्हाला जे आहे CET पाठवतो आहे. लक्षात घ्या. म्हणजे आतापर्यंत तुम्ही हे शिकले असेल, पण या ठिकाणी तुम्ही जर ही जर मेथड तुम्ही शिकलं मित्रांनो, तर तुम्हाला एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने मिळेल. आणि तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही जर वर्ड्स काढले तर तुम्ही इझिली, आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी मी तुमचा X आहे, हा तुमचा Y आहे आणि हा तुमचा Z आहे. तर तुमच्यासाठी एक क्वेश्चन गिवन आहे मित्रांनो. हा क्वेश्चन गिवन आहे की तुम्ही मला क्वेश्चन आन्सर म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कॉमेंट्स करायची आहे ती SCCमध्ये तुम्हाला वर्ड्स किती मिळतात, BCCमध्ये तुम्हाला वर्ड्स किती मिळतात आणि FCCमध्ये तुम्हाला वर्ड्स किती मिळतात, हे तुम्ही XYZ म्हणजे काय, Xची व्हॅल्यू वर्ड्समध्ये किती आहे, Yची व्हॅल्यू वर्ड्समध्ये किती आहे आणि या ठिकाणी Zची व्हॅल्यू जी आहे वर्ड्समध्ये किती आहे, हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा आणि गरजू विद्यार्थ्यांना जे कोचिंग अफोर्ड करू शकत नाही त्यांना तुम्ही फॉरवर्ड करा. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.